जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक याचा भाग 10वा, श्लोक क्रमांक 91 ते 100. जय जय रघुवीर समर्थ. नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोलिजे राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. रघुनायकाच्या नामस्मरणाचा हे मानवांनो कधीही कंटाळा करू नका. अत्यंत निष्ठेने, कटाक्षाने आणि आदरपूर्वक नामजप साधन करावी. ज्यांच्या तोंडी रामनाम नाही अशांनी स्वतःच्या उद्धारासाठी, जगाच्या कल्याणासाठी सीतापती रघुकुल तिलकाचे अखंड स्मरण व ध्यान करावे. अति आदरे सर्वही नाम घोषे, गिरी कंदरी जाईजे दूरी दोषे. हरी तिष्ठतु तोषला नाम घोषे, विशेषे हरा मानसी राम पीसे. राम नामाचा जयघोष निष्ठेने, आदराने त्रिखंडापर्यंत पोहोचवावा. त्यामुळे सकळांचे दोष आणि बाधा, पर्वत, दऱ्या, नदीपार जातील. नामाच्या घोषात अखंड असणाऱ्यांची रघुनंदन वाट पाहत असतो. शंकराने मनात सदैव रामनामाचेच वेड घेतल्याने त्याने जगाच्या कल्याणासाठी नामजपानेच शक्ती प्राप्त केली. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. खरे पाहता सृष्टीतील सर्व चराचरांसाठी अन्नधान्य साधनांनी पोषण करण्याचे सामर्थ्य देवातच आहे आणि त्रिखंडातील प्राण्यांच्या भरण पोषणाची सदैव काळजी तो वाहतो. म्हणून हे मानवी मना, फुकट मिळणाऱ्या रामनामाच्या साधनेने आपोआप योगक्षेम चालत असेल, दुःख, भय, चिंता नष्ट होत असतील तर रामनाम घेण्याने तुझे काय खर्च होणार आहे. याउलट तुझा आजन्म आणि जन्मोजन्मीचा फायदाच होईल. तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला हरू तो मुखे नाम घेता. जपे आदरे पार्वती विश्वमाता, म्हणोनी म्हणा तेची हे नाम आता. भगवान शंकर मदनावर रागवले त्यावेळी त्यांच्या रागाने तिन्ही लोक जळून भस्म होतील असे वाटू लागले. पण रामनामाच्या जपाने त्यांचा राग वितळून जगाचे कल्याण झाले. विश्वमाता पार्वतीने सुद्धा जपतपादी साधनांनी भगवान शंकराला प्राप्त करून घेतले. म्हणून रामनामाचा सतत उच्चार हा मंगलमय व कल्याणकारी आहे. अजामेळ पापी वधे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणांचे निनामे. शुका कारणे कुंटणी रामवाणी, मुखे बोलता ख्याती झाली पुराणी. सदाचारी अजामेळ पुत्र प्राप्तीसाठी पापी झाला तरी त्याचा उद्धार नारायण जपाने झाला आणि त्याचे पाप नाहीसे झाले. शुकाच्या मुखातून प्रथम रामनाम येण्यासाठी त्याची वाचा अडली, पण स्मरणानेच त्याची पुढे ख्याती झाली असे पुराणात वर्णन आहे. धाकटा पुत्र नारायणाला हाका मारल्या म्हणून त्या विष्णूला पोहोचून पापी अजामेळ कृतार्थ झाला. महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुळी, जपे रामनामावळी नित्यकाळी. पिता पापरूपी तया देखवेना, जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना. दैत्य कुळातील भगवत भक्त प्रल्हाद हा नेहमी रामनामाचा जप करीत असल्याने महाभक्त झाला. त्याचा पिता राक्षसकुलीन राक्षसी वृत्तीचा असल्याने प्रल्हादाचे व पित्याचे पटत नसे.
रामनाम महिमा प्रल्हादाने पित्याला पटवून द्यायचा खूप प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी प्रल्हादालाच तो घोर शिक्षा करी आणि त्याने रामनामाचा उच्चारही मुखाने केला नाही. मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यातना ते फुकाची. पुढे अंत येईल तो दैन्यवाणा, म्हणोनी म्हणारे म्हणा देवराणा. देवाचे नाव ज्या मुखी नाही त्या देहाला मुक्ती मिळत नाही. अंगी गर्व बाळगल्याने गर्व गुणांनी यातना मात्र उगीच होत असते. अशा वेळी येणारे मरण केविलवाणे दरिद्री अवस्थेत व एकाकीपणा येते. म्हणून भगवंताची आठवण तिन्ही त्रिकाळ अंतःकरणात बाळगून रामनामाचा जप करावा. हरिनाम नेमस्त पाषाण तारी, बहुतारिले मानवी देहधारी. तया रामनामी सदा जो विकल्पी, वदेना कदा जीवतो पापरूपी. हरीच्या नामजपाने मानवी जीवच नव्हे तर पाषाणही तरतात. रामनामानेच रामाचा सेतू तरला. असंख्य मानवी जीवांचे रक्षण रामनामाने झालेले आहे. त्या रामनामाच्या बाबत ज्या पातक्याने मनी संदेह धरला त्याच्या मुखी पापी वाचा येईल, रामनाम कधीच येणार नाही. जगी धन्य वाराणसी पुण्यराशी, तये माझी आता गती पूर्वजांशी. मुखे रामनामावळी नित्यकाळी, जीवाहित सांगे सदा चंद्रमौळी. काशी क्षेत्राचे दर्शनच केवळ पुण्यप्रद असते असे नव्हे, तर काशीत पाऊल ठेवताच मृतपूर्वजांना सद्गती मिळते असे मानतात. मग ज्याच्या मुखी रामनाम नित्य नैमित्तिक काळी असेल तर भगवान शंकर म्हणतात, काशी देवदर्शनापेक्षाही रामनाम हितकारक आहे. ते हे मानवा तू नित्य जप. यथा सांगरे कर्म तेही घडेना, घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना. दया पाहता सर्वभूती असेना, फुकाचे मुखी नाम तेही वसेना. यथासांग पूजाविधी कर्मकांड करूनही पुण्याचा लाभ होत नाही. केल्या कर्माचे फळ गाठीला येत नाही. सर्व भूतमात्राविषयी प्राणी पक्षांविषयी जर दया नसेल, अंतःकरण शुद्ध नसेल, तर फुकट मिळणारे आणि सापडणारे रामनाम तेही मुखी येणार नाही. पुण्यसंचय होणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.